त्याच्यानंतर मग थोडंसं मी सॅड झालो होतो. सॅड झालं होतं त्याच्यामुळे मला रडून येत होता, नुसतं हसू येत होता सॅड झाल्यावर. त्याच्यामुळं मग मला पण एवढं पण हसू एवढं थोडं सॅड झालं होतं. त्याच्यानंतर मग फोटो बिटो काढले, कॅप मी घालली. त्याच्यानंतर आम्ही घुमलो राहून परत तळा घुमलो. त्याच्यानंतर मग चष्मा लावला बी, काढला बी. माझ्या मित्राने घेतला हातातून माझ्या. त्याच्यानंतर मग आम्ही विचार केला मला मंकी पॉईंटला जायचा. म्हणजे ठीक आहे, मंकी पॉईंटला बंद जाऊ, पहिल्या इकडे इकडून समोरून फिरून. आम्ही समोर गेलो, समोरून फिरलो, फोटो बिटो काढले. समोरून एक गोविंद आहे. त्याच्या बाद मंकी पॉईंटला गेलो. मंकी पॉईंटचा व्ह्यू पाहिला मस्त संध्याकाळचा 6 वाजता. त्याच्यानंतर मग व्हिडिओ काढले, तिला व्हिडिओ काढल्या. नजारा एकदम भारी आहे ठेवला, तुम्ही नक्की या बघायला. त्याच्यानंतर मग मी म्हटलं ब्लॉग काढतो म्हणलं. त्याच्यामध्ये आमचा व्हिडिओ झाला. मी हे लागलेटचं आणि ते गोविंदा आहे तेव्हा आपला काढायचं आहे. ती नाराज झाली, तर ती चर्चक मारून जातात, तोंड वाकडं झालं. त्याच्यानंतर मग रितेशच्या पायात मग मी तुम्हाला की पुन्हा मला ब्लॉगमध्ये या. त्याच्यानंतर मग मी गोविंदा तो मला बी घे ब्लॉगमध्ये. बोल ठीक आहे, तुला सगळ्याला घेतो ब्लॉगमध्ये, टेन्शन नाही घे. मग त्याच्या बाद मी म्हटलं चला आपण जवळ समोर घारा त्यांच्याकडे लक्ष होतं नाही, तरी मग लक्ष त्यांच्या आलं माझ्याकडं. रितेश म्हणता हाय, गोविंदा म्हणता हाय. बोल ठीक आहे. हे फोनावर बोलत होते घरी. त्याच्या बाद आपल्या तोंड हसवायला आम्हाला. त्याच्यानंतर मग हसते झाली, मध्ये घुसली कॅमेरा झाली. तर म्हणलं आता कॅमेऱ्याच्या मध्ये घुसते काय. मग त्याच्यानंतर म्हणलं चला आता पुढं गण झाला, म्हणलं उभं राहणं, चला आता पुढं जाऊ. त्याच्यावर चालत पुढं गेलो. यांचं काही चालू होतं दोघांचं भांडण काढतं बोलायसारखे. त्याच्यानंतर मी येऊ घेतला मस्त. मला येऊ तर काही जमलं नाही, पण घेतला. त्याच्यानंतर मग मला आता फोटो काढू मला सूर्य भारी दिसत होता. पण मग मोबाईलचा कॅमेरा थोडा हे कमजोर, त्याच्यामुळं मला काही खरं नाही काढून. त्याच्यामुळं मला 2-3 काढा, चला पुढं. त्याला म्हटलं मी चाला म्हणलं पुढं. त्याच्या बत्ताने आपण वापस निघलो. मला गोळा खाऊ. त्याच्यानंतर गोळा गेलो दुकानदाराला. त्याच्यानंतर गोविंदा म्हणतो माझा फोटो काढ. मग त्याचा 1-2 फोटो काढले रोडावर. मला सांगतो आता काय कर, मला रित्याला सांग फोटो काढायचं. ते म्हणलं ठीक आहे, मी रित्याला सांगतो फोटो काढायचं. त्याच्यानंतर मी पुढे गेला समोर. ते हाय करवले या बोलीचा काही ब्लॉग आहे, नवा ब्लॉग. ते ब्लॉग टाकते यूट्यूबवर. त्याच्यानंतर सूर्य एकदम भारीचा होता. त्याचा फोटो बिटो काढून झाले. फायनली पोज पाहतो की आता, म्हणजे गोविंदाची पोज. मला हसू येत होतं त्याच्यानंतर पोज या चालू होती. फोटो काढणं, फोटो बरोबर येत होता, पण तरी काढणं झालं होतं. फोटो गिटं काढणं झालं. आम्हाला हसू कोणती पोज इथला वाटत. फायनल त्यांचे फोटो काढून झाले. त्याच्यानंतर आम्ही निघलो पुढं. चला आपण जाऊ, त्यांचा फोटो काढतात चला रातभर. त्याच्यानंतर आम्ही गेलो पुढं. फायनली आम्ही थांबलो बर्फ आला जवळ. ये म्हणतो मेरे ब्लॉग में आ जाना. मी म्हणतो तिला मेरे ब्लॉग में आ जाना. मी म्हणतो काहीच न करू, तू ब्लॉग टाक, मी ब्लॉग टाकतो. तू तुझे चॅनल टाक, मी माझ्या चॅनल टाकतो. याच्यावर आमचं चालू होते. त्याच्यानंतर म्हणलं पुढं जाऊ, पण मग ते म्हणले बरं गोळा करून नये, गारेगार गोळा. ठीक आहे, माझी फ्रेंड केली. मग त्याच्यानंतर ऑर्डर दिलं भैयाला मग 4-5 कर गाडी गोळा. पण 4-5 नाही केले तर त्याने केलं 3च. मग मी हसलो त्या पोरला.
पाठीचा कॅमेरामॅन म्हणतात ते चिपक्यात. त्याच्यानंतर फायनल गारा खाल्ला मग आजीबाजू खाल्लं तरी खायला मजा आली. खाणं झाल्यावर म्हणजे मला खाऊ लागतं पहिलेच. पसंद नहीं तेव्हा रागावली बोललं का क्या खाते डेप म्हणलं तेव्हा रागावली माझ्या माग लागते ती खूप फिरवलं पोच दिली पुष्परासारखी पुष्पाची काही सारा अरे शेवटी काय देवावर ना काही इकडं का ते कोणाच्या भरोश्यावर इकडे काढला गाडीवर काढल्यावर त्याला फोटो मध्ये ब्लॉक होता त्याच्यावर आज झालं ते तिला गाडी बघशीला ती गाडी म्हणजे बोलत ना किलर की क्या आहे तो पण तर काम नाही म्हणता त्याच्यावर तो बाईकचा राहणार बाईकचा बोलला त्याच्यानंतर पण काय झालं गाड्यावर मला गोळा खात रस्त्यात निघला मला मग त्याला कसला म्हणतो सर इकडे काढतो ते पास सुटलो मग इकडे काढतो मग चला आता इथून पुढं जाऊ. त्याच्यानंतर पुढे गेलो मग तुम्ही जीप पाय बोलला जीप पाय काय खाल्लं दिसते माझे खाल्लं ना तो त्याच्या बाहेर पोरकत पण भावाला पोरकत पण घेतल्यावर भावाला काय करणार त्यानं खाल्लं नाही त्या वासरला चारलं अजून पण त्याला पाणी मिळेल पाणी काय